माईचा झुळ झुळ वारा तुझ्या कृपेचा वाहू लागला तांबुळवाडी गावावरी माईचा
टाळ दे आता माझे टाळ दे गळ्यामध्ये माळ दे आता माझे टाळ दे गळ्यामध्ये माळ दे देवा तुझे नमन गावे माझे वरदान दे आता माझे टाळ दे आता माझे टाळ दे गळ्यामध्ये माळ दे आता माझे टाळ दे
भांबेड गाव माझं गाव आहे सुंदर
दिसे मोरयाची मन माझे हर्षित झाले आज या क्षणा मन माझे हर्षित झाले आज या क्षणा आरती करूया श्री गणा चला ग आरती करूया श्री गणा आनंदाने मी पाहते वाट या दिनाची मकराच सुंदर मूर्ती दिसे मोरयाची मन माझे हर्षित झाले आज या क्षणा मन माझे हर्षित झाले आज या क्षणा आरती करूया श्री गणा चला ग आरती करूया श्री गणा चला ग आरती करूया श्री गणा चला ग आरती करूया श्री गणा सजले हे सुंदर गाव गणा तुझ्यासाठी सजले हे सुंदर गाव गणा तुझ्यासाठी आरती तवना माझी मुखी सारे गाती आरती तवना माझी मुखी सारे गाती ओंकारातून प्रगटली मूर्ती तुझी देवा भक्तांच्या आठवणीतला भक्तीचा हा ठेवा ढोलतास गरजती सारे तुझ्या आगमना ढोलतास गरजती सारे तुझ्या आगमना आरती करूया श्री गणा चला ग आरती करूया श्री गणा चला ग आरती करूया श्री गणा चला ग आरती करूया श्री गणा तुझ्या नामाचा घोष होतो त्रिखंडावरी तुझ्या नामाचा घोष होतो त्रिखंडावरी गजानन चार शब्द येती ओठावरी गजानन चार शब्द येती ओठावरी रक्तवर्ण अंगकांती दिशे सुकुमार मुखमंडळाची प्रभा जशी चंद्रकोर समाधान शांती लाभो या जीवना समाधान शांती लाभो या जीवना आरती करूया श्री गणा चला ग आरती करूया श्री गणा
रान फुलानी पहाटेला शोभा दिली त्या रान फुलानी हिरव्यावणी कोकिळ गाई मंजुळ गाणी हिरव्यावणी कोकिळ गाई मंजुळ गाणी पहाटेला शोभा दिली त्या रान फुलानी पहाटेला शोभा दिली त्या रान फुलानी हिरव्यावणी कोकिळ गाई मंजुळ गाणी हिरव्यावणी कोकिळ गाई मंजुळ गाणी अशी पाहिली गोकुळ नगरी डोळे भरूनी पहाटेला शोभा दिली त्या रान फुलानी पहाटेला शोभा दिली त्या रान फुलानी हिरव्यावणी कोकिळ गाई मंजुळ गाणी हिरव्यावणी कोकिळ गाई मंजुळ गाणी चहूकडे पाहुणी कसा मयूर पंख फुलवी अंगणात येऊन माझ्या मान कशी डोलवी अंगणात येऊन माझ्या मान कशी डोलवी अंगणात येऊन माझ्या मान कशी डोलवी चहूकडे पाहुणी कसा मयूर पंख फुलवी अंगणात येऊन माझ्या मान कशी डोलवी अंगणात येऊन माझ्या मान कशी डोलवी अंगणात येऊन माझ्या मान कशी डोलवी उषा किरणे चमकू लागली त्या पंखावरुनी उषा किरणे चमकू लागली त्या पंखावरुनी हिरव्यावणी कोकिळ गाई मंजुळ गाणी हिरव्यावणी कोकिळ गाई मंजुळ गाणी पहाटेला शोभा दिली त्या रान फुलानी पहाटेला शोभा दिली त्या रान फुलानी हिरव्यावणी कोकिळ गाई मंजुळ गाणी हिरव्यावणी कोकिळ गाई मंजुळ गाणी धरणी माता जागी झाली लपवी काळोखाला कोंबडा हडवला कमाली हात गोकुळाला कोंबडा हडवला कमाली हात गोकुळाला कोंबडा हडवला कमाली हात गोकुळाला सूर्यतेची चमकून गेली ही स्वप्न नगरी सूर्यतेची चमकून गेली ही स्वप्न नगरी हिरव्यावणी कोकिळ गाई मंजुळ गाणी हिरव्यावणी कोकिळ गाई मंजुळ गाणी पहाटेला शोभा दिली त्या रान फुलानी पहाटेला शोभा दिली त्या रान फुलानी हिरव्यावणी कोकिळ गाई मंजुळ गाणी हिरव्यावणी कोकिळ गाई मंजुळ गाणी भांगणी इंद्रधनु रंगले वर पाहती अंगणातली फुले धरणीला या शोधित आली किरणांची पाऊले धरणीला या शोधित आली किरणांची
पाऊले नवाजली वरपाही अंगणातली फुले धरणीला या शोभिताची किरणांची पाऊले धरणीला या शोभिताची किरणांची पाऊले नवाजली रसिक मायबाप प्रेक्षकांकडून आलेलं पारितोषिक किरण रेवाळे यांच्याकडून गवळणींच्या या गीतासाठी आणि सुंदर नृत्यासाठी
201 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे पियुष गावडे आणि दुर्वांक गावडे धडकवाडी याचकडूनही या सुंदर गीतासाठी आणि सुंदर शाहिरीसाठी 201 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. सर्व बक्षीसधारकांचे आम्ही नमन मंडळ अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद. आज मथुरेचा बाजार मन किती आनंदून गेलंय. त्यात असे निसर्गाचे रम्य वातावरण, पक्ष्यांचा किलबिलाट, रानप्रियांची किलबिलाट आणि अंगाला बसून झाले काळजी सुरू. असं वाटतं कृष्णाच्या मधुर पावाची सुरतनवारी करताय. अगं राधे, तुला माझी कृष्णाच्या मथुरेची खोली कळते. आणि राधे आपण बाजारला भेटे विसरू. आता कसं कसं विसरू मी? आपल्या सगळं मी बाजारला जाणार आहोत. राधे आपल्या सारे दिवस ठरले का? पण आपण सगळे चांगल्या करतात. या रानावर तुझा मथुरेची नागपुडी बांधायची वाटते. किती वाटतेस ना? म्हणून नसते. आपल्या ना मी नाही माहिती ना कमांना. मी एक मेली तोंडाने पटकन. मी त्याला तुझ्या मागे जात नाही. चालेल मी काय नावाचं भांडण नाही करतो. राधे तू तुला आठवण बोलव. तुम्ही म्हणताय ना सर तरी तर मी सांगा म्हणून बोलते. अगं हे मावशी, अगं हे मावशी, अगं का ग मंदपुरी, अगं हे म्हणतो लवकर. अगं आले आले. कानावरी हाक आली हाय राधेची माझ्या, कानावरी हाक आली हाय मावशीची बाई, गडबड झाली ग बाई, मावशीची बाई गडबड झाली ग बाई, बाई आतापर्यंत 85 गाव
नवऱ्याच्या मागं 5 पोरी काढल्या पण तुला पटलं नाही मला. काय म्हणते मावशी? अगं नवऱ्याच्या मागं म्हणजे नवरा घरात असताना डेली होत आहे. मस्त बोल ना. हा आणि म्हटलं ह्या बघून मी ज्या बाईला म्हणतात ना नीट ती म्हटलं मीच. तू काय माझ्या नादाला लागू नको. हे करता चुकलं काय माझं? नाही. नाही ना. मग तिनं माझ्या भागात काय घरात होतं? नाही काही. ते बाकीचं सगळं जाऊ दे. तू हाता का मारत तुला सांग. अगं मावशी, आता पोरीपोरींच्या विचारात भक्तीच्या मात्री जायचं. अगं चांगला विचार आहे तुमचा. मध्ये थोडं अडलंय कुठं? मावशी तू आली नव्हतीस ना. अगं आता मी आले ना. मग आपण जाऊया बघायला. चला तर जाऊया. ए, पोरीनो, काय म्हणते मावशी? अगं काय बघताय काय? काय विचारायचं आहे काय? अगं मावशी, अगं मी काय म्हणते माहिती आहे? बाकीचं सगळं जाऊ दे. आपण आता बाजार जातोय की नाही? मग कुणी कुणी काय काय घेतलं आहे, काय काय नेतलं आहे मला कळलं पाहिजे. आता तुम्ही आलू देणार तशी. अगं मावशी, साडेचारची ऍक्टिंग सांगितलं चालेल ना? अगं चालेल ग, मला फक्त मला ते आलू दे ना बरी. कुणी घेतलंय ताक, कुणी घेतलंय लोणी, कुणी घेतलंय दही, मी तर दूध घेतलंय दूध. वा 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 वा, तुझा माता तुझा मात चांगला भरला दिसतोय ना. पण हे बघा पोरीनो, एवढ्या या घाटातून जाताना आपल्याला कंटाळा येणार नाही का? हो. मग करमणूक म्हणून काहीतरी गाणं का जाऊया? आणि हो मावशी, आपल्या महाराजची विक्री तर होईल ना? अगं विक्री होईल ग, मी आहे ना बरोबर. पण एक काम करा, हा घाट आहे फार अवघड. हा अगदी समोर तुम्ही चालतो वरती माल राणावर थांबा. तोपर्यंत तुम्ही मागून हळूहळू येते. ठीक आहे, चला तर जाऊया. नार सजली शृंगाराणी रूप नक्षत्रावाणी गोड गोजिरी गवळ नाही कशी दिसते देखणी साज खरा पांघरुणी डोई घातली वेळीपणी खळी पडते गालावरती शोभे काजळ हे नयनी रूप नक्षत्रावाणी कुंकवाचा गोल गळा शोभतो या नारी दासीला कुंकवाचा गोल गळा शोभतो या नारी दासीला कुंकवाचा गोल गळा शोभतो
गोरगरीब जनतेचा छळ करून ऋषी मुनींचे यज्ञ भ्रष्ट करून त्यांना सौकी पळकवून सोडले. स्वतःचा पिता राजा उदयसिंह याला कैदेत टाकून त्यांचा खूप खूप छळ केला. अशा उन्मत्त झालेल्या कंसाचा वध करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण 8वा अवतार धारण केला आणि तोच मी भगवान श्रीकृष्ण. बोला पुंडलिकावरती. पुण्यामध्ये कंस राजा गैरवाणी बघत आहे. याचे कारण गौवाने प्रतिबंध केलं पाहिजे. ही कामगिरी मी माझ्या परमपिता सुदामावर सोपवतो. सुदामा, अरे ए सुदामा, आशीर्वाद असो. 360 गोपिकांचा मेळा थाटमाट करून बाजारी चालला आहे. हा मेळा माझ्या हुकमाने प्रतिबंध झाला पाहिजे. ठीक आहे देवा, ही कामगिरी आम्ही करतो. मी जातो कुंजवणार आणि गायवासनेचा सांभाळ करतो. ठीक आहे देवा. अरे वाकड्या, अरे देवाने सांगितलेली कामगिरी ऐकलीस ना? अरे हो, देवाने सांगितलेली कामगिरी ऐकली रे. मग अरे ऐकली काय ऐकली? ते होईल ना तुझ्या ना? अरे बघ, देवाने एवढी मोठी कामगिरी सांगितली. ही काय कामगिरी मला जमणार नाही. तुला जमेल ना? अरे काय हा माणूस? अरे तू करशील म्हणून मी तेव्हा जवळ बोललो. अरे मी पण आवाज तू करशील म्हणून मी देवाला म्हटलं. अरे मग ही कामगिरी करणार कोण? अरे आलं लक्षात बघ. काय? अरे आपल्या जोडीचा तू. कोण? अरे आपल्या जोडीचा तू. अरे बाबा कोण? अरे पेंड्या. तू आज आलाच नाही. गेला कुठं? अरे काय माहितीच नाही. अरे दररोज आपल्या अगोदर असतो. अरे हो, आज गेला कुठं? आत्मा उतरतो. लवकर हात मार. माझ्या आकाने नाही आला तर तू आला. अरे तू आधी मार तरी. अरे पेंड्या. अरे पेंड्या. अरे काय म्हणतो सुदामा? अरे हे इकडे लवकर. अरे आलो हा आलो. हॅलो, या आमच्या कार्यक्रमासाठी आलेलं पारितोषिक आहे प्रभाकर. रानातून फिरत होतो गाई गुरांच्या पाठी. रानवनातून फिरत होतो गाई गुरांच्या पाठी. आहे पायान लंगडा मी ध्यान हातात मुडकी काठी. आहे पायान लंगडा मी ध्यान हातात मुडकी काठी.
बाजारला जाशील नाही नाही आईवर सोपवलं होय ना सगळं आईवर सोपवलं ए पेंड्या हा तुला एवढ्या हक्का मारल्या तू गेला होतास कुठे रे अरे मी बसून खडका मारत होतो हे पेंड्या तुम्ही दोघं जण येता हे काय बोलतोस काय अरे मग मला विचारलं का आपलं काम काय सकाळी उठायची मुलं सोडायची पाणी भरायचं ना उंडक्यात राहायचं ए बाबा हे आपलं दररोजच काम आहे ना होय. मग तरी पण तुला यायला आज एवढा उशीर का काय करत काय होतं तुला काय सांगू आपल्या काय इथे वेगळी गंमत झाली. काय रे काय सांगू आणि काय झाली गंमत सांगू. अरे काय बुवा काय झालं काय काय सांगते? काय माझी आई गेली पाहुणी हा. आणि बायको गेली अब्रू काढाय. हे पेंड्या रे, मला दचकवलं. बोलतो काय? तर तेच सांगतो. काय? माझी आई गेली पाहुणी हा. आणि बायको गेली अब्रू काढायला. अरे अरे पण ते अरे तेच काय? हा मग अरे पुरुषांना मिशा. हा पुरुष मिशा काढतात. हो बायकांना काय मिशा आहेत? नाही आणि बायका अब्रू काढतात. म्हणजे तुला ऍग्रो लावायचंय आणि मग आता तुम्ही तेच सांगतो. काय बोलतोस रे पेंड्या तरी पण आज खूपच उशीर झाला रे काय करत होता काय सांगतो बापरे? हा तू पुढे आला होता त्याचं सोड. मी आता सांगतोय तर बघ. काय अरे माझ्या आईने ना हा आता मी कोंबडी आणला ना. तुला कोंबडी आणला ना मग अरे तिचं काय झालं तिचं काय झालं? हा? तिच्या वाटलं नुसता शेजारचा कोंबडा नुसता आपला गरा, 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 गरा. फिरला. हा? आणि मग काय झालं काय तुझं आणि वातावरणात माझी कोंबडी पण त्याच्या वाटली. काय नुसती आपली गरा, 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 गरा. फिरलं. फिरत फिरत पण तुला काय झालं ते सांग ना काय झालं ते काय? हा? आज एक वर्ष आली पण ती काय अंडा देईना. म्हणजे एक पण अंडे दिला नाही एक पण ना. मग मी आपला आज एवढा खुश का आज खुश म्हणजे आज तिने एक अंडा देणार. हे पेंड्या मला सांगा काय काय केलंच काय तर काय केलं? हा? तर वाटला फिरणारा कोंबडा होता ना, हा बदलून टाकला. काय हुशार माणूस आहे रे. हा. इकडे या. हा? पण माझं सुद्धा राहू दे. हा? आम्हाला दुष्काळ दिसतोय. होय रे आपण आज खुश दिसतो लस खुश दिसतोय बा. पेंड्या हा? त्याला जाऊन विचार तू बाबा तू आज एवढा खुश का म्हणून विचार विचार अरे सीताराम, काय रे आज तुम्हाला खुश का? अरे असणारच माझी पण एक मैत्रीण आहे अरे याची मैत्रीण असेल. ए बाबा अरे भरपूर मैत्रिणी आहेत 5 जरी असतील काय बोलतो? हा पण त्या कुठल्या मैत्रिणीचं काय झालं ना हा. हे विचार अरे मग ते तुझ्या मैत्रिणीचं काय रे झालं? तिच्या पण लग्न जवळजवळ 4 वर्ष झाली हा. तुला पण काय मुलगा होईल अरे मग तिनं काय रे केलं? तिनं पण जवळजवळ तुझ्या आता कोंबडा बदलला रे बाबा हे कोंबडा नाही नवरा बदलला असं झालं ना म्हणजे असं बोल. माझा वरचा जीव वर राहिला, खालचा जीव खालीच राहिला. काय म्हणतो जागेवर आलाय माझा आता नाही जेव्हा राहिला. मेलो रे तुम्ही. आलो पण माझी बाबांची. वाटती नाही ती माझी एकट्या आत्या वाटते. हा? पण मी राव तुम्ही इथं बोलवलं माझ्या तो काय सांगितलं ना? हे देवाने आपल्यावर मोठी कामगिरी सांगितली ती कुठली रे? 16 17 360 लोक काम केला आपण एकदाच गेला. हे पेंडे हे बाबा मेला नाही रे. मग जमाव चालेल म्हणून तुझ्या बांधावर त्या पण एकदाच आजारी. आजारी नाही अरे जमाव चालेल होती बाजारी दही विक्रीला एवढी विकली? हा आणि त्यांना आपल्याला अडवायचं आहे त्या नवीन काम केले तुला दही दूध तूप पण काय पाहिजे ते भेटेल पण ही कामगिरी करावी लागेल तेव्हा मी सांगितलं मग करणारच ना मी. आणि मग लवकर चल हा मग चला चला. चल चल लवकर चल हॅलो हॅलो गणेश श्याम सुंदर या शुभ्रकली सौंदर्याला कधी लागू नये नजर मला दिन दुबळ्यांच्या संसारात कोण भुलले या फुलराणीला खाण आहे मी नवरत्नांची सौंदर्याने फुलली खाण आहे मी नवरत्नांची सौंदर्याने फुलली
बहरलेली प्राजक्ताई मन मंदिरात भरली लाख मोलाची दौलत ही मी अंगावर तुंगारली लाख मोलाची दौलत ही मी अंगावर तुंगारली बाजूबंदाच्या जोड्या अंगात दाटल्या चुड्यानी पाट्याल्या राधाबाईला घालाव्या वाटल्या चुड्यानी पाट्याल्या राधाबाईला घालाव्या वाटल्या तुम्हाला नाही बोलत ना आता मला मी तुला कशाला बोलती मावशी मी पेन द्या कोणी लोक त्याला एखादं पेन दे म्हणजे चांगला सिंपल असणार द्या ए पेन कशाला अरे मेला आता मग तुला पेन द्या म्हणून तर मावशी माझं नाव पेन द्या अरे पेन द्या अरे मेला 8 दिवसापूर्वी बघितला तो चांगला केसाचा टोप होता मेला खाऊन का गेला अगं ती माझी एक वेगळीच प्रेम कथा कोणाची प्रेम कथा आहे? माझी विचारा बघायला होय होय तुझी काही प्रेम कथाची थोडक्यात सांगशील सांग बघू ती प्रेम कथा काय ती मी एक दिवस मुला घेऊन गेलो हा मुला घेऊन घरात येता येता तेवढ्याच मागणं आवाज आला नाही रे मागणं आवाज नाही आला अगं मावशी मागणं आवाज आला नाही रे मागणं आवाज नाही आला अगं
त्याच्या काय आम्ही तुझ्या शेजारी ना पण तुझ्या का भांडण झाली त्याचा त्रास आम्हाला होतो जाऊ दे त्याच्यानंतर माझे नवऱ्याचं भांडण नव्हतं हे कशावरून मावशी हे कशावरून हा? आता मला सांग मला एकावर एक पाच पोरी म्हणजे एकावर एक पाच पोरी ना, खाली चिराग तिथं. मेल्या एकावर एक म्हणजे एकावर एक बसल्यात नाही मला एकूण पाच पोरी. एकूण पाच. हा. तर माझ्या बाबतीत काय म्हणणं काय आपल्या सोपं म्हणजे कोण? तू हा. तर आपल्याला एकूण पाच पोरी झाल्या म्हणजे पाच गौरी झाल्या हा. मग सहावा एखादा पोरगा गणपती नको असं बरोबर आहे आता 5 गौरी झाले ना मग एखादा गणपती हवा अरे पण माझ्या बापयाला कोण सांगणार नुसतं हात लावल्यानं पाय लावला म्हणजे गणपती होत नाही त्याला मध्ये सोड लावावी लागते बरोबर आहे. गणपती बोलतात. अरे आता माझ्या बापयाला कोण सांगणार? मग मावशी मी काय म्हणतो हा. तर तुझ्या बापाला सांगायचं जरा फक्त तरी देवा धर्माचं बघ. बायचा खोटं सांगणार ना आता विचार म्हणून सांगते काय तर सांग अरे मला म्हटलं पोरगा का होत नाही म्हणून म्हटलं माझ्या बाप्याला एका देवा धर्माचा तर माझा बाप्या बरं एका देवात गेला होता त्या देवाला काय सांगितलं माझ्या बाप्याला सांगितलं असा घरात जा आणि तुझ्या जागी खाट्या मारायला सुरुवात केली वीर मारायला सुरुवात केली एकदा का विहिरीला पाणी लागलं की म्हणाला तुला पोरगा झाला म्हणून सांगितलं. मावशी विहिरीला पाणी लागलं काय? विहिरीला पाणी लागलं काय आता खोटं सांगणार नाही तू विचारता म्हणून सांगते अरे खड्डा राहायला पुढे आणि वीर मारतो बांधे विहिरीला पाणी लागलं विहिरीला पाणी लागणार तुझं. मग माझ्या बाप्याला काय सांगणार हा? मावशी मी काय बोलते तुझ्या बापाला नाही समजलं तू जाय की नव्हे आईच्या खोटं सांगण्याचा विचार म्हणून सांगते माझ्या बाप्याला माझा जीवन झाला नाही म्हणून मी स्वतःच त्या काही देवा गेले तर माझ्या बाप्या हा चाला उद्या हल्ला करतो कोणतं ऐकत नाही शेजाऱ्याला शिव्या देतो नेमका प्रकार काय आहे त्या काय त्या भगत काय म्हणतो माहिती ती मावशी लय मोठी कहाणी आहे म्हणजे एकदम वाढवलं दुनिया तर माझ्या बाप्याला कसं आहे त्या बापाच्या बापाला आजार बापाला त्याचा दुसऱ्याला भीती मला सवय होती मग तो आजार त्याच्यात जायचा त्याच्यामुळे हा सगळा गोल झालेला आहे म्हणजे आम्ही किती मारलं त्याला माझ्या बापाला मला कसं सांगितलं ज्या भक्ताला काय सांगितलं काय भक्त आजारी पडला ना ते दुसऱ्याला भीती लागतो मग तो आजार त्याच्यात जातो तेव्हापासून मी माझ्या बापाच्या पुढे सोडून बसणार मावशी सांगतेस का त्याला मोठी कापड सरकार बदल मला भीती मारला तर त्याचा आजार माझ्या हातात नाही पण बरोबर आहे म्हणून त्याने मला भांडण होता असं आहे काय मग तुमचं काय काम तेवढं सांगा मावशी तुला बाजारात जाता येणार नाही बघ अरे बाबा आता जेव्हा जाऊ पुन्हा मग एकटा मी करायचं काय हॅलो बसावं लागेल मावशीला नाव घेण्यासाठी पारितोषिक आलेलं आहे मनीष गुरव 100 रुपयांचं पारितोषिक आहे मावशी मनीष गुरव कणकण कुठली मनमन माती मळली माती उभारला भिंती चित्तावले काम सासूबाच्या पोटी आकाबाच्या पाठी जन्मले राम नाही म्हटलं नाव नाही घेतलं 32 पानं 32 सुपारा 32 पानाला लावला चुला तोंडात पिठा बोलू कशी पायात म्हणजे वाकू कशी गळ्यात गंटी वाकू कशी हर हराचे पंख मोराचे फुल गायचे दूध गायचे बहीण भावाची खोळी गावाची उघड्या खिडकी जाऊदे घरात बायको मनीष मनीष नावाची धन्यवाद त्याचप्रमाणे या आमच्या कार्यक्रमासाठी आलेलं पारितोषिक आहे दिगंबर रसाळ यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आताचे जे गवळणीचे गीत झाले बाजू बंदाच्या जोड्या या गीतासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे युट्यूबर कोकणी शशांक यांच्याकडूनही 200 रुपयांचं पारितोषिक बाजू बंदांच्या जोड्या अंगात दाटल्या या गीतासाठी वन्स आलेलं आहे 200 रुपयांचं पारितोषिक आहे त्याचप्रमाणे वागजाई विकास मंडळ नार्डेकरवाडी क्रिकेट क्लब मुंबई यांच्याकडूनही 200 रुपयांचं पारितोषिक संपूर्ण कार्यक्रमासाठी आलेलं आहे त्याचप्रमाणे प्रभाकर रिवाडे आणि सुभाष रसाळ यांच्याकडूनही प्रत्येकी 101 रुपयांचं पारितोषिक संपूर्ण कार्यक्रमासाठी आलेलं आहे आम्ही नमन मंडळ अत्यंत ऋणी आहोत धन्यवाद तुमचं काम काय सांगितलं नाही मावशी तुला इथं बसावं लागेल तेवढं काय ना आपण काय आपल्याकडे तो फिरा चला बघूया अरे बापड्या त्याला देवाने सांगायला नाही काय चल. बाजू बंदाच्या जोड्या अंगात दाटल्या बाजू बंदाच्या जोड्या अंगात दाटल्या चुडणी पाटल्या राधाबाईला घाला
राधे कशा असतात? आई पण मग बेबी मस्त की राशी विटेवर उभे असतात. मग राधे ऐक माझ्या जन्माची पुन्हा ऐक राधे गातो माझा मी जन्म पुन्हा हो ऐक राधे गातो माझा मी जन्म पुन्हा युगे युगे फिरतो आहे धर्म रक्षणाला युगे युगे फिरतो आहे धर्म रक्षणाला देवकीचा मी नंदना पहिला अवतार जगी मी मंच धरिला संकासुर दैत्याला राधे तेव्हा वरला राजेवाला हरिद्रा धर्म रूपी घेतला अवतार्या जीवना अवतारी नरसिंह झालो अवतारी पाचव्या वामन अवतार परशुराम जन्म झाला देवांदेना आधार माझा जनजीवना चांगला अवतारी झालो अयोध्येचा राजा दशमी रावण वधूनी झाला जय जय माता अवतार श्रीकृष्णाचा वध करण्याच्या क्रोधाचा रूपी घेतला अवतार्या जीवना राधे ऐकलीस माझी जन्माची पुन्हा राधे कितीही नखरे केलेस तरी शरण आल्याशिवाय जाऊ देणार नाही दाद तुम्हाला दादा आहे राधे सातव्या अवतारी दिलेले वचन मी या जन्मी पूर्ण करून घेणार आहे हे गिरिधारी तू कृष्ण सख्या रे ही राधिका भुलली तुलाच काय अमर आहे प्रेम कहाणी आपली मोहना अमर
आपण जावे आणि युद्धाच्या तयारीला लागावे